एक कस्टमर आले आणि म्हणाले की तुमच्याकडून सिलिंग फॅन घेतला होता, तर 5-1 वर्षात त्याला काही मेंटेनन्स निघाला नाही आणि गॅस गिझरला अधूनमधून 1-2 वेळा सर्व्हिसची गरज लागली. तर याचं कारण मी इथे स्पष्ट करतोय. आता हा जो गॅस गिझर आहे हा फुल्ली ॲटोमॅटिक आहे. जेवढी वस्तू फुल्ली ॲटोमॅटिक असते तितका बारीक सारीक बिघाड असं आपण म्हणूया नको, पण निगा आपल्याला राखावी लागते त्या संदर्भात. सिलिंग फॅन हा फुल्ली ॲटोमॅटिक असा नसतो. तुम्ही मॅन्युअली चालू करता, इलेक्ट्रिक सप्लाय फक्त फॅनला मिळाला की फिरणे आणि रेग्युलेटरनुसार स्पीड ॲडजस्ट होणे हा विषय असतो. हे एक उदाहरणादाखल सांगतोय मी. आणि गॅस गिझर जर आपण बघितला तर हा मी उघडून ठेवला आहे मुद्दामून. तर बारीक सारीक किती पार्ट्स आहेत बघा. हा बॅटरी बॉक्स आहे एक, पहिला पार्ट. रीड स्विच हा इथे दिसतोय, हा दुसरा. इथे जर आपण बघितलं आतमध्ये तर टेम्परेचर कट ऑफ आहे तिसरा पार्ट. सोलनॉइड वॉल चौथा पार्ट झाला. इग्निशन बॉक्स 5वा पार्ट झाला. आणि हा जो पूर्ण इंटरलॉक वॉल आहे तर 6, 7, 8 हे 3 पार्ट्स झाले. 9 बर्नर, 10वा हीट एक्सचेंजर, 11वा ही चिमणी आहे त्याची, आणि 12वा पार्ट जो आहे हा ऑन ऑफ स्विच येतो, आणि पूर्ण कॅबिनेट. असे एकूण 13-14 पार्ट्स एकत्र होऊन हा गॅस गिझर तयार होतो. आणि बघा इथे ही जी बॅटरी बॉक्स आहे, सेलची डबी, सेल लीक होतात काही वेळा फार महिने न बदलल्यास. तर ही बॅटरीची डबी खराब होते. बसवताना तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रेस केलं, उलटा सुलटा सेल बसवला तर त्याच्या स्प्रिंग किंवा पट्टी लूज होऊ शकते. आता हा जो रीड स्विच आहे ह्याच्या मागे बुलेट हा आणि एक पार्ट आला, म्हणून मी 12-13च्या ऐवजी 14-15 पार्ट्स असं म्हणलं. तर इथे जर कचरा गेला पाण्यामध्ये, इथली जाळी जर पाण्याच्या रेग्युलर प्रेशरमुळे कट झाली तर आतमध्ये कचरा गेला तर ती बुलेट नीट वर्क करत नाही. हा पूर्णतः इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक नव्हे रीड स्विच हा. त्याच्यानंतर टेम्परेचर कट ऑफ, ह्याची कंटिन्युटी क्वचित कधीतरी जाऊ शकते. सोलनॉइड वॉल, सिलेंडरचा रेग्युलेटर जर फार जुना असेल तर एअर पकडणे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. हा देखील फुल्ली इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे. आणि काही वेळा एअर काढून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, काही वेळा होतो असं नाही आहे. इग्निशन बॉक्स, आणि हे बघा एक एक आणखी पार्ट्स आपल्याला कळायला लागतात. इथं फ्लेम सेन्सर आहे प्रोटेक्शनसाठी. म्हणजे जे फुल्ली ॲटोमॅटिक चांगल्या क्वालिटीचे गॅस गिझर आहेत त्याला फ्लेम फेल्युअर सेफ्टी, 20 मिनिटाचा इनबिल्ट टायमर, वॉटर गॅस इंटरलॉक, टेम्परेचर कट ऑफ असे विविध पार्ट्स असतात. आणि हे जे काही 15-1 पार्ट्स आपण म्हणू, ह्यातला एक जरी खराब झाला तरी गिझर नीट वर्किंग करत नाही. आणि बहुतेक वेळा गॅस गिझर जो आहे हा बिघाड होत नाही तोपर्यंत कस्टमर सर्व्हिससाठी किंवा मेंटेनन्ससाठी बोलवत नाही. माझ्या मते तरी दर 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी तरी गॅस गिझरचं पिरियोडिक सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ काय, बॅटरी बॉक्सच्या स्प्रिंग आणि पट्ट्या चेक करणं, बुलेटची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, मूवमेंट आहे ती चेक करणं. काही वेळा इथं फिनेल टाकून पूर्ण गिझरमधून काही कचरा असेल तर तो ड्रेन करावा लागतो. त्याच्यानंतर इथे सोलनॉइड वॉल नीट वर्किंग होते की नाही. आणि हे जे काळ्या पट्ट्या इथे दिसत आहेत तुम्हाला या अशा, तर त्या थोड्याशा काढून कट करणं, त्याच्यावर जे काही मॉइश्चर असेल ते घालवणं. आणि हे जे स्पार्कल प्लग आहेत, इकडून एक आहे आणि तिकडून एक, आणि हा फ्लेम फेल्युअर सेन्सर, हे थोडंसं पॉलिश पेपरने त्याला स्क्रब करणं आवश्यक असतं. आणि जनरली बिघाड होत नाही तोपर्यंत कोणी सर्व्हिसिंगसाठी बोलवत नाही. तर दर 2-3 वर्षांनी तुम्ही गॅस गिझर हा सर्व्हिस करणं आवश्यक आहे. आणि 15तला एक जरी पार्ट्स बिघडला तरीही गॅस गिझरचं वर्किंग डिस्टर्ब होऊ शकतं. गॅस गिझर इन्स्टॉलेशनसाठी पुरेसं वॉटर प्रेशर असणं आवश्यक आहे. ते नसेल तरी गिझर नीट वर्किंग करत नाही. बाथरूमला विंडो असणं आवश्यक आहे, ऑक्सिजनचा पुरवठा, आणि अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही 2-3 वर्षांनी सर्व्हिसिंग नाही केला तर बारीक सारीक काहीतरी अडचण येऊ शकते. तर ही नॉर्मल गोष्ट आहे.
तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानिमित्ताने गॅस गिझरच्या आत नक्की काय असतं हे देखील तुम्हाला कळलं जातं. आता ही जी चिमणी आहे ही वरच्या सिलिंगपासून 6 ते 9 इंच खाली असणं आवश्यक आहे. मी प्रॉपर त्याला व्हेंटिलेशन चिमणीला देखील मिळतं. हीट एक्सचेंजर जो आहे हा बोरिंगचं जर पाणी असेल तर करोजन त्याच्या आतमध्ये होतं, पाण्याचा फ्लो कमी होऊ शकतो. तर थोडंसं काळजी आपणही घेतली पाहिजे की अगदी बिघाड होईपर्यंत वाट बघायची नाही. 2-3 वर्ष झाली तर सर्व्हिसिंग चांगल्या तज्ज्ञ माणसाकडून ते करून घेणं आवश्यक आहे. तर सिलिंग फॅन आणि गॅस गिझर याची तुलना तुम्ही करू शकत नाही. अगदी काही कंपन्या आहेत ज्या सिलिंग फॅनही मॅन्युफॅक्चरर करतात आणि गॅस गिझर देखील. दोन्ही कंपन्याचं तुम्ही एकाच दिवशी खरेदी केलात तर सिलिंग फॅन हे नॉर्मल इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असल्यामुळे त्याच्यामध्ये मेंटेनन्स कमी येऊ शकतो. आणि गॅस गिझर जो आहे हा फ्युएल फंक्शन त्याचं गॅसवर चालतं आणि ऑन ऑफ फंक्शन जे आहे ते पाण्याच्या प्रेशरवर चालतं. आणि बाकीचे सगळे डिव्हाइस आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स आहेत. म्हणजे गॅस, इलेक्ट्रॉनिक्स आणि पाणी हे सगळं एकमेकाला इंटरलॉक केलेलं असतं आणि तुलनेने पार्ट्सची संख्या जास्त असते. प्रत्येक गॅस गिझरला ही अडचण येते असं नाही आहे. पण जर चुकून तुम्ही कुठेही खरेदी केलेला असू दे, कुठल्याही कंपनीचा असू दे, हीट एक्सचेंजर लीक होत असेल जर 4-5 वर्षाच्या आत पाणी बोरिंगचं नसून सुद्धा, तर कुठेतरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज केल्यासारखं वाटू शकतं. अन्यथा हा जनरली सेल बॉक्स बदलावा लागणं किंवा बुलेटचं फंक्शन नीट होण्यासाठी ते सर्व्हिसिंग करावं लागणं, बारीक सारीक रिपेअर करावं लागणं ही गोष्ट अतिशय नॉर्मल आहे. आणि आजकाल काय होतं आहे, सिलेंडरमध्ये सुद्धा जो LPG गॅस, लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलेंडरमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि काही वेळा टाक्या जुन्या असतील तर बारीक सारीक कचऱ्यामुळे देखील प्रॉब्लेम होतो. गॅसमधील कचऱ्यामुळे गॅस ॲक्च्युली जेव्हा सिलेंडरपासून गिझरपर्यंत पोहोचतो त्यावेळी तो एअर किंवा गॅस फॉर्ममध्ये असतो आणि सिलेंडरमध्ये असतो तेव्हा तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो किंवा द्रव पदार्थाच्या स्वरूपात असतो. गॅस गिझरला गॅस पाईप जर जोडणार असाल तर रबरी जी सुरक्षा होस पाईप येते ती 5-6 फुटापर्यंतच लिमिट ठेवा त्याचं. लांब जर तुम्ही गॅस सिलेंडर ठेवणार असाल युनिटपासून तर कॉपर पाईपिंग करणं देखील आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, बॅटरी बॉक्स, रीड स्विच, टेम्परेचर कट ऑफ, सोलनॉइड व्हॉल्व, इग्निशन बॉक्स, हा जो व्हॉल आहे इंटरलॉक त्याचे इंटरनल 3 पार्ट्स, बर्नर, बुलेट आली ह्याच्या आतमध्ये, त्याच्यानंतर फ्लेम फेल्युअर सेन्सर आला, बर्नरच्या वर हीट एक्सचेंजर, चिमणी, ऑन ऑफ स्विच, डिजिटल डिस्प्ले देखील काही गिझरना असतात. तर एकंदर फुल्ली ॲटोमॅटिक डिव्हाइस असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, वॉटर आणि गॅस इंटरलॉक असल्यामुळे दर 2 ते 3 वर्षांनी गॅस गिझर सर्व्हिसिंग करणं आवश्यक असतं. आणि जर तो तुम्ही केला नाही तर जेव्हा बिघाड होईल त्यावेळी तो सर्व्हिसिंग केला तरी चालतो. पण हे सुरुवातीची काही वर्ष, जसा गॅस गिझर तुमचा जुना होत जाईल तसं पिरियडिक सर्व्हिसिंगचा जो कालावधी आहे तो 3 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षांनी करणं आवश्यक आहे. आणि एक्सपेक्टेड लाईफ त्याचं 5 वर्षाहून अधिक असलं तरी 10 वर्ष एवढं जास्त नाही आहे. कुणाचे 5, 6, 7, 8 वर्षांनी बदलावे लागू शकतात गॅस गिझर. डिपेंड्स ऑन क्वालिटी ऑफ इनपुट वॉटर आणि ते एन्व्हायरमेंट कसं आहे बाथरूमचं मध्ये, त्याच्यामध्ये मॉइश्चर किती आहे बाथरूममध्ये, व्हेंटिलेशनला जागा जर म्हणजे चांगली व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करत असाल तुम्ही त्याला गॅस गिझरला तर तुम्ही नक्कीच त्याचं लाईफ वाढवता. गॅस सिलेंडरच्या एक्झिट नोझलमधील वायसरची तपासणी, इथल्या इनपुट नोझलमधील इथे एक नोझल असतो गॅस जोडण्यासाठी त्याची तपासणी अधिमधी करणं आवश्यक आहे. जर टेक्निशियननी कुठल्या सोलनॉइड वॉल किंवा इथे हे जे बर्नरचा बेस आहे तो उघडला तर त्याच्यामध्ये देखील वायसरची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि गॅस गिझरसारखं जे अप्लायन्सेस आहे ते नक्कीच तज्ज्ञ माणसाकडून इन्स्टॉल करून घेणं, त्याचा मेंटेनन्स तज्ज्ञ माणसाकडून घेणं आवश्यक आहे. गेली 12 वर्षाहून अधिक कालावधीत आम्ही गॅस गिझरची विक्री व सेवा पुरवतो आणि आमचे काही शेकडो हजारो
समाधानी ग्राहक या 3-4 तालुक्यामध्ये आहेत. रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवरुख तालुका म्हणजे संगमेश्वर तालुक्याचा काही भाग. आणि माहितीसाठी हा व्हिडिओ तयार केला जातो आहे. ग्राहकांना माहिती मिळावी आणि दर देखील प्रत्येक गिझरच्या मॉडेलचे वेगवेगळे का असतात, तर हे जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत ते कुठल्या क्लासचे आहेत. गॅस गिझरचा जो हीट एक्सचेंजर आहे तो कॉपर फॉर्ममध्ये आहे, तर त्याचं वजन किती, त्याचा इंटरनल आणि एक्सटर्नल डायमीटर किती, आणि सोबत आपण ॲक्सेसरीज, खूप ॲक्सेसरीज लागतात गॅस गिझरला, त्या देतो की नाही, इन्स्टॉलेशन सेवा देतो की नाही, आणि वॉरंटी लिमिटेड आहे ठराविक पार्टसाठी की सर्व पार्टसाठी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गॅस गिझरमध्ये उंदीर जाणार नाही याची अवश्य काळजी घ्या. हे वायरिंग सगळं कुरतडून टाकतो उंदीर, आणि तो पार्ट बदलावा लागतो बहुतांश केसेसमध्ये. कुरतडलेल्या वायर क्वचितच जॉईंट करून चालतं ते, आणि जॉईंट करणं तितकं सुरक्षित नाही आहे, म्हणून काही वेळा पार्ट्सच बदलावा लागतो. तर असा हा आपला गॅस गिझर आहे. आणि गॅस गिझरला जर प्लंबरनी तुमच्याकडे भिंतीमध्ये इनलेट आउटलेटला 2 एंड कॅप मारले असतील तर अँगल कॉक, एक्स निप्पल ह्या 2 वस्तू, पाणी आत जाणारा बाहेर येणारा पाईप ह्या 2 वस्तू 4 झाल्या, आणि गॅस पाईप ही 5वी वस्तू, सेल 6, होस क्लिप 7, टेफ्लॉन 8, अशा अनेक वस्तू लागतात, 8-10 वस्तू. तर जो दर आहे तो त्याच्या सहित आहे, इन्स्टॉलेशन सहित आहे की फक्त काउंटरवरचा दर आहे, याची देखील तुलना करा. आणि क्वालिटीनुसार देखील दर बदलत असतो. आता मी तुम्हाला विविध कंपन्यांचे गॅस गिझर इथे दाखवतो. हे बघा, विविध कंपन्यांचे गॅस गिझर इथे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पावडर कोटिंग, ग्लास टॉप, स्टेनलेस स्टील हे त्याच्या बाहेरच्या कॅबिनेटच्या स्वरूपावरून प्रकार ठरतात. त्याच्यानंतर डिजिटल डिस्प्ले आहे की नाही ह्याच्यानुसार आणि सब डिव्हिजन पडते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघण्याबरोबर हीट एक्सचेंजर आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्सचा क्लास ह्या गोष्टी तुम्ही अवश्य बघा आणि मगच गॅस गिझर खरेदी करा. खरेदी असो, इन्स्टॉलेशन असो, मेंटेनन्स असो, जुन्या जाणत्या अनुभवी टेक्निशियनकडून करणं आवश्यक आहे की ज्याच्याकडे सगळे पार्ट्स अवेलेबल आहेत, जो अनेक वर्ष या बिझनेसमध्ये आहे आणि जो तुम्हाला गिझरची पूर्ण माहिती देऊ शकेल. याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आम्ही जरी 3-4 तालुक्यात काम करत असलो तरी पूर्ण महाराष्ट्रात आपले जे मराठी बांधव आहेत ते देखील हा व्हिडिओ पाहणार आहेत. त्यांना देखील माहिती मिळणार आहे. विक्रेत्यांना, टेक्निशियनना, ग्राहकांना सगळ्यांना व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ करण्याचा उद्देश फक्त मार्केटिंग हा एकमेव नाही आहे आणि थोडीशी माहिती मिळावी ग्राहकांना की काय नक्की आपण खरेदी करतोय. काही ग्राहकांकडे बोरिंगचं पाणी नाही आहे, क्षाराचं प्रमाण कमी आहे, तिथे गॅस गिझरची लाईफ चांगली आहे. काही जणांकडे बाथरूममध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर आहे, मॉइश्चर नाही आहे बाथरूमात फारसं, म्हणजे गिझरच्या आसपास, तिथे देखील गॅस गिझरची लाईफ वाढते. आणि वापराची पद्धत जी आहे की सेल रेग्युलर इंटरवलला बदलणं. सेलचा जो वापर आहे तो सध्या रेडिओ आणि बॅटरी मोबाईलमुळे बाजारपेठेतून हद्दपार जवळपास झाल्यामुळे फार जुने सेल असतात शॉपमध्ये, तर मॅन्युफॅक्चरिंग डेट बघून घ्या. पत्रा बॉडी, मेटल बॉडीचे सेल घ्या म्हणजे ते लीक होणार नाहीत. आणि सेल जायची वाट बघू नका. 1 महिना 1.5 महिना झाला की सेल चेंज करून टाका. प्रॉपर 3 व्होल्ट सिग्नल लागतो गॅस गिझर व्यवस्थित ऑपरेट होण्यासाठी. आणि सेल आणून स्टॉक करून ठेवू नका घरी. फ्रेश सेल घ्या मॅन्युफॅक्चरिंग डेट बघून. तर ही सगळी माहिती अगदी महाराष्ट्राबाहेर देखील जाईल. ज्यांना मराठी येतं त्यांना देखील हे समजेल. आणखी अगदीच कोणी उत्साही आग्रही असेल तर काही वेळा हाच व्हिडिओ आपण अन्य भाषामध्ये देखील प्रसारित करायचा प्रयत्न करू. पण सध्या आपला फोकस जो आहे तो आमच्या कस्टमरना हा व्हिडिओ पोहोचणे आणि महाराष्ट्रातल्या कस्टमरना याची माहिती मिळणे हा आहे. आणखी प्रत्यक्ष कधी आलात तर अधिक माहिती मिळू शकेल. आणि हा नवीन मॉडेल आहे गॅस गिझरचं, नवीन टेक्नॉलॉजीचं, ऑक्सिजन फ्री 99.9 प्युअर कॉपर हीट एक्सचेंजर.
आणि ह्याच्यामध्ये सोलनाईड वॉल, इग्निशन बॉक्स, रीड स्विच देखील क्लास एचे आहेत. बॅटरी बॉक्सला देखील स्पेशल एक पट्टी ॲडिशनल सपोर्ट म्हणून दिलेली आहे. आणखी यूट्यूबच्या माध्यमातून मर्यादित माहितीच देता येते. कोणी टेक्निशियन असतील आमच्या या 4 तालुक्यात लांजा, रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, ते देखील संपर्क करू शकतात. त्यांना देखील अधिक माहिती कधी प्रत्यक्ष भेटून देता आली, दोघांच्याही वेळ सोयीस्कर एकमेकासाठी झाली तर आम्ही प्रयत्न करू. आणि याचबरोबर आपण वॉटर प्युरिफायर आणि घरघंटीचं देखील काम करतो याच पद्धतीने. सगळे स्पेअर पार्ट्स आपल्याकडे उपलब्ध असतात. 5-5, 10-10 वर्ष काम करणारे टेक्निशियन आपल्या संपर्कात आहेत. तर अवश्य तुम्ही एकदा भेट द्या. टीम ॲक्युमन लांजा यातल्या कुठल्याही मेंबरला संपर्क साधा. धन्यवाद.